सर, आजची जी प्रेस कॉन्फरन्स होती, काय विषय होता? काय विषय घेऊन आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेतले, काय सांगा? हे बघा, आपला विषय सरळ आहे. माझं नाव नरेश विश्वनाथ डसाळ. मी पुरोग्रामी मुंबई या वृत्तपत्राचा संपादक आहे. आपण 13 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता मुंबई येथील वसंत शिंदे वार्ताहर परिषदमध्ये मराठी पत्रकार संघामध्ये आपण एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्याचा विषय मुंबई स्थित असणाऱ्या विविध शिक्षण संस्थेच्या सुरू असलेले 164 अनधिकृत प्राथमिक व माध्यमिक शाळा इंग्रजी माध्यमाच्या आणि इतर माध्यमाच्या त्या माध्यमातून मुंबईतील पालकांच्या होत असणारे आर्थिक फसवणूक व तसेच अन्य आर्थिक गैरव्यवहार विरोधात ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्याच अनुषंगाने तुम्ही अनेक शाळांबद्दल सांगितलं की काही शाळा ज्या आहेत की त्यांचं जे फंड आहे ते कुठेतरी गव्हर्नमेंटपासून ते लपवतात, त्याबद्दल काय सांगा? हा असं आहे, ज्या अनधिकृत शाळा आहेत ह्यांचे जे नोंदणीपत्रक आहे ते संबंधित चॅरिटी कमिशनरकडे खरंच नोंदणी केलेले आहेत का नाही याची तपासणी राज्य सरकारने करावी. त्यांचे जे बँक अकाउंट्स आहेत त्या बँक अकाउंटची सखोल चौकशी करावी की त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसोबतही कोणती म्हणजे अकाउंटेबिलिटी हाईड करून ठेवलेले आहे का, आणि हे पालकांकडनं कोणत्या स्वरूपात फी घेतात, कॅश स्वरूपात घेतात की ट्रान्सपरन्सीमध्ये घेतात. जर कॅश स्वरूपात जर फी घेत असेल तर ती कॅश स्वरूपातली फी ही डिपॉझिटरी केली जाते का? जर नसेल केली जात तर त्यांच्या ऑडिट रिपोर्ट्समध्ये ते लोक मेन्शन काय करतात, तो ऑडिट रिपोर्ट चॅरिटीला सबमिट केल्यानंतर त्या ऑडिट रिपोर्टवरती इन्व्हेस्टिगेशन केली जाते का? आमचा प्रश्न आहे. अशा किती शाळा आहेत आणि किती उच्च माध्यमिक आहेत आणि किती प्राथमिक शाळा आहेत? असं जर बघितलं तर मुंबई स्तरावरती 164 अनधिकृत शाळा आहेत. पण साम टीव्हीने 10 मे 2026 रोजी येत्या काही 3 दिवस आधी मुंबईमध्ये 389 अनधिकृत शाळा आहेत असं त्यांनी जाहीर केलं होतं. तर आम्हाला देण्यात आलेली आकडेवारी आणि यादी आणि साम टी व्हीकडे असणारी आकडेवारी यादी यामध्ये तफावत आढळून आलेली आहे. तर आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की साम टी व्हीनेही तो डेटा पब्लिश करावा. आता पुढील तुमची भूमिका काय असणार आहे आणि त्या अनुषंगाने तुमची पुढची लढाई कशी असणार आहे? पुढील आमची भूमिका हीच आहे. जर राज्य शासनाने 1 जूनपर्यंत या संबंधित शिक्षण संस्थेवरती कोणत्याही प्रकारची जर कारवाई नाही केली तर आम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, आम्ही 15 जूनपासून जेव्हा शाळा योग्य स्थिर मार्गाने सुरू राहतात 15 जूनपासून, तेव्हा आम्ही जनजागृती मोहीम त्या मुंबई स्तरावरती राबवणार आहोत. शिक्षण मंत्र्यांना आपण काही पत्रव्यवहार केला आहे? काही आत्ता या प्रेस कॉन्फरन्स नंतर उद्या आपण शिक्षण मंत्रालयाला ही पत्रव्यवहार करणार आहोत. महानगरपालिकेच्या आयुक्तांनाही पत्रव्यवहार करणार आहोत. आणि या जनजागृती मोहिमेमध्ये आम्हाला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे अशी आम्ही सर्वांना विनंती करणार आहोत.